यस कुमारजी दांगणे यांचं सुद्धा आगमन झाले. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. खारवा भूषण कारभारी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सागर कारभारी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्व अर्णव एंटरप्राइजेसचे प्लेस खेळाडू या ठिकाणी येतात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पंचांनी सामना सुरू करायचा आहे वेळेसंदर्भात, कारण आज खूपच उशीर झालेला आहे. कारण आपण पाहतोय बरोबर 12 वाजता आहेत आणि दुसरी मॅच सुरू होणार आहे. श्री कान्हाई माता चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री कान्हाई स्पोर्ट्स ब व शूर मराठा पाये, तसेच त्यांना अगदी तुला मुलाची साथ देणारे 09 श्री प्रतिष्ठान A1 जोडी प्रमोदजी देवळे, त्याचबरोबर प्रणयजी रायकर ही A1 जोडीचं एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. क्षेत्ररक्षण लावलं जातं. यष्टिरक्षक अगदी यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिशला आहे. शॉर्ट फाईन लेग हे कारण 30 सर्कल फील्ड रेस्ट्रिक्शन आहे. पहिलं षटक हे मॅन्डेट आहे, पॉवर प्लेचं आहे. एक शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. त्यामध्ये एक जवळपास आपण पाहतोय वाईड ऑफ लॉंग ऑन आणि वाईडिश मिड विकेटच्या मध्ये आणि एक लॉंग ऑफ. फुल टॉस, चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे आणि एक फार दुरून पण चांगला झेल समाप्त केलेला आहे. प्लॅटिनम डक, रॉयल डकवर फलंदाज बाद होतोय. तनु गुप्ता हा 0वर बाद झालेला आहे. रॉयल डकवर बाद झालेला आहे. प्लॅटिनम डकवर बाद झालाय आणि पहिलं यश महेश पाटील आपल्या संघाला मिळवून देतोय. पूर्णपणे बीट झाला फलंदाज, पूर्ण बीट झाला. यष्टिरक्षक पंचांचा 22चा इशारा येतो. एक अवंतर धावमिळते, धावसंख्या झालेली आहे, डबल फिगर मध्ये पोहोचते. 10, 1 बाद 10. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल महेश. थोडा शफल क्रॉस झाला, खेळायचा होता. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. राघवेंद्र बाद झालेला आहे. दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे समित दत्ताळी युजवेंद्र संघाला. समित दत्ताळी विरुद्ध वागरालपाडा आणि बॅटिंग करताना आपण पाहतोय वागरालपाडा हा संघ चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे फक्त 10. यस, वेलकम. आमचे सन्माननीय काशीनाथजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी, विशेष करून नाट्य दिग्दर्शक म्हणून जी ख्याती आहे, नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक म्हणून फार मोठं नाव आहे या परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये. काशीनाथजी देवळीकर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी
नीरज. समीर दत्ता आणि जुजेंद्र संघाचा हा प्रमुख गोलंदाज आहे. तनुगुप्ता बाद झाले, त्यानंतर रघवेंद्र बाद झालेला आहे. लेफ्ट आर्म फुलर लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इट्स अ डॉट बॉल. पाच षटकांची मॅच आहे. कमीत कमी लक्ष तुम्ही 50 आकडा तुम्ही पार करायला हवा, तरच एक गोलंदाजाला चांगल्या प्रकारे संधी मिळू शकते. फुल टॉस स्वंग केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू एका टप्प्यानं फक्त 2 धावा, कारण एका टप्प्याने जवळपास स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि चेंडू आडव देतो. परंतु 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण आराध्य 11 वागरापाडा अगेन्स्ट समित दत्त आणि जुजेंद्र या 2 संघामधील मॅच पाहतोय. ही दुसरी मॅच आहे. आज स्पर्धेचा 3रा दिवस. चॅम्पियन संघटना जी आहे, चॅम्पियन असोसिएशनच्या माध्यमातून हे संघ खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आता मात्र बाद होतोय अंकुर यादव. नक्कीच अगदी कमी वेळात ज्याने राजकीय क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेले असे निशांतजी जाधव आज मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत. कुमारजी तांगडी त्यांच्या बरोबर आहेत आणि खास करून अर्णव एंटरप्राइजचे काही की मॅन स्वर्गीय दिनकर सेठ स्मृती चषकाची मॅच ते अजूनही विसरलेले नसतील. खरं तर मला वाटतंय खास करून सागर कारभारेने जी कामगिरी केली होती, याला लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न टायमिंग बरोबर झालेला नाहीये, मात्र ओव्हर थ्रो होतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. खरं तर झेल घेण्याची संधी होती, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्लिप होतोय आणि ओव्हर थ्रो होतोय. 3 धावा मिळतात. ज्या ठिकाणी खरं तर फलंदाज बाद होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. 3 धावाने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. याला मात्र लॉफ्टेड शॉट स्लॉक केलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. टीम 94 संघ कॅप्टन आपण कुठेही जायचं नाही, आपल्या टीमने कुठेही जायचं नाहीये. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल जातोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21. चांगली सुरुवात आहे. येस, बाद झालेला आहे फलंदाज. येस सर, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे, कारण आपली संस्कृती अतिथी देवो. निशांत, आपण लगेच मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपल्या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आदरणीय सन्माननीय निशांतजी जाधव साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्यानं खूप चांगलं कार्य या संपूर्ण विभागामध्ये आदरणीय सन्माननीय निशांतजी जाधव साहेबांचं राहिलंय आणि आमदार साहेबांचे खूप निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि सातत्यानं जर पाहिलं तर या विभागामध्ये सध्याच्या घडीला खूप जास्त चर्चेमध्ये असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय निशांतजी जाधव साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उपदेणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर आदरणीय सन्माननीय भूषणजी कारभारी यांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा प्रमोदजी देवळीकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भूषणजी कारभारी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. युवा व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि खूप चांगलं कार्य खारबा विभागामध्ये भूषणजी कारभारी यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. यानंतर आदरणीय सन्माननीय ऋषिकेशजी काटे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खऱ्या अर्थानं युवा वर्गाला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य राहिलंय आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. यानंतर सागरजी कारभारी आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. अर्णव विंटर पाजेस या संघाचे नेतृत्व करत असतात आणि खूप चांगलं कार्य सागरजी कारभारी यांचं देखील राहिलंय आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एवन जोडीच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे. सागर कारभारी एक जबरदस्त व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. यानंतर आदरणीय सन्माननीय प्रतीकजी भोईर देखील उपस्थित आहेत, आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने निशांतजी जाधव साहेबांच्या अगदी सोबतीला असणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे एवन जोडीच्या वतीनं. यानंतर देवाजी जाधव आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला गेलाय, त्यासाठी एवन जोडीचं देखील कौतुक करावं लागेल. या ठिकाणी देवाजी जाधव उपस्थित आहेत आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं गेलंय. मी विनंती करतोय प्रमोदजी देवळीकर यांना आणि प्रणयजी रायकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण देवा जाधव यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर राकेशजी जाधव आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे. राकेशजी जाधव एक जबरदस्त व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व आणि निशांतजी जाधव यांच्या सोबतीला आपण कायम त्यांना पाहतोय आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया आपण मागच्या दिशेने. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतंय, कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि मान्यवर खरंच आपला बहुमूल्य वेळ देत आहेत. कार्यक्रमाला शोभा वाढत स्वागत आणि सन्मान करणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र फटका खेळलेला, हवेत फटका आहे, चेंडू सरळ जातोय, क्षेत्ररक्षक नाही, जर डीपला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. 23 निम्मा संघ गारद झालेले आहे, 5 फलंदाज बाद झालेले आहेत, 5 बाद 23. खेळपट्टीवर आपण पाहतोय सुशांत शिंदे आणि राहुल यादव अशी जोडी खेळपट्टीवर आहे. 3रं षटक देवेंद्र पाटील. फुलटॉस चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. डीप मिड ऑफला चेंडू जातोय, तो पण फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते. 24 टीम 94. संघाने कुठेही जायचं नाहीये. याला मात्र एक चांगला फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जाईल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, मात्र प्लेसमेंट इतकंसं चांगलं नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धावबाद करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. धावबादची खरं तर संधी होती. 2 धावा पूर्ण होत आहेत, ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 26. 3रं षटक हे मार्गस्थ आहे. पहिला एवढा नो लुक शॉट, वाटर शॉट. यालाच मदत नो लुक शॉट.
कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर सरळ होती. आता फटका खेळ आहे तो मिड विकेटला 6 धावा मिळतात. आता मात्र षटकाला धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 32. 32. पुन्हा एक चांगला फटका. मात्र चेंडू हवेत आहे. झेल होईल का लॉंग ऑफला बघायचं आहे. चांगला झेल समाप्त केला जातोय आणि लॉंग ऑफला आणि 6वा फलंदाज बाद होतोय. यस खूप खूप आभार निशांत जाधव आपला आणि आपल्या सर्व सहकारी असतील आपल्या सोबत. आपले मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय कारण आपला बहुमूल्य वेळ दिला आणि खरं तर पुढच्या वाटचालीसाठी निशांत जाधव आपल्यास खूप शुभेच्छा असणार आहेत. कारण कमी वेळाची आपण उंच भरारी घेतलेली आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा जेव्हा हॅट्रिक आमदार शांताराम मोळे साहेब यांचं नाव घेतलं जातं त्यांच्या सोबतीनं निशांत जाधव यांचं नाव घेतलं जातं. तर पुढच्या वाटचालीसाठी आम्ही नक्कीच कानई स्पोर्ट्स व शिरू मराठा पाय यांच्यावरती आपल्यास खूप खूप शुभेच्छा देतोय. 14 मिनिटं. पण एक विनंती आहे, फक्त आपण 2 मिनिटं मॅच थांबवायचे. याचा पुन्हा एकदा आम्ही युवा सेना प्रमुख ठाणे जिल्हा एक युवा नेते निशांत जाधव यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण आलात आपला बहुमूल्य वेळ दिलात या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल श्री कान्हाई स्पोर्ट्स ब व शिव मराठा पाये तसेच 09 सी प्रतिष्ठान यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 32. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 4थं षटक. याला बॅटला स्पर्श होतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल थांबणार नाहीये. डीप फाईन लेग सीमा पार. चौकार. आमचे गणेशदादा रायकर आपल्यास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचा आपला मी विशेष आभारी व्यक्त करतोय. कारण मॅनरच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत हे त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शरदजी जाधव आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चौकार नंतर एक डॉट बॉल गेला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. फटका खेळला तो चेंडू सरळला देतो लॉंगॉनला. थोडस मिसफिल्ड होत आहे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. 37.
37 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅच लावायची का? याला पुन्हा मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर खरं तर चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय नीरज केडीला. तो चौकार खरं तर खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, त्यामुळे चौकार आला होता. त्यानंतर चांगली गोलंदाजी नीरजच्या माध्यमातून दुसरं षटक तो हाताळतोय. यावर मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय. फक्त लकी मिश्राची फलंदाजी सोडली तर मात्र कुठलाही बॅटर फारसा खेळपट्टीवर थांबलेला नाही. त्यानंतर आपण पाहतोय की सुजल शिंदे चांगली बॅटिंग करताना दिसतोय. नीरज किने पुन्हा जागेवर न खेळण्याचा फुटवर्क बघायला मिळत नाहीये. षटक समाप्त झालेला आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 37. खरं तर 3 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या होती. या षटकात मात्र धावाल्यात फक्त 5. खूप चांगलं डिसिप्लिन बघायला मिळालं, कारण 17 मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण केलेत. 17 मिनिटांमध्ये 4 षटकाने ही डिसिप्लिन प्रत्येक संघाने ठेवणं गरजेचं आहे. यानंतर विनर अगेन्स्ट टीम 94. टीम 94 संघाचे कॅप्टन आपल्या सहकार्याला थांबून ठेवायचं आहे, कारण विनर अगेन्स्ट टीम 94 दुसऱ्या फेरीतली मॅच होईल. अंतिम षटक अंश यादव गोलंदाजी करण्यासाठी. अंश लेफ्ट आर्म आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. डॉट बॉल जातोय. फुल्लर लाईनचा चेंडू होता. तुम्ही क्रॉस बॅट, खरं तर सरळ बॅटने तुम्ही खेळला तर जास्त धावा तुम्हाला मिळू शकतात. अंश याला फटका खेळला, चेंडू सरळ जाते तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, मात्र यष्टी रक्षकाने केली चूक. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 39. अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांची ही मॅच आहे. अपील केलं जात आहे कॉट बँडचं, पण मात्र अपील करण्यामध्ये उत्साह जास्त प्रमाणात दिसतोय. क्या बात आहे. आणि हेच तर खेळाडू दाखवायला हवी. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता हा बॅटर निघालेला आहे, आणि हेच प्रत्येकाने खरं तर प्रत्येक क्रिकेटरने ठरवायला हवं. खरं तर ही खेळाडू ती म्हणतात अपील केला आणि स्वतः बॅटर त्या ठिकाणी निघाला. पंचांच्या निर्णयाची त्यांनी वाट बघितली नाही. तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे ती 39. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय दयाशंकर. दयाशंकरसाठी
काही चेंडूंचा खेळ षटकामधला बाकी आहे. तब्बल 3 चेंडू खेळायला मिळतील. एखादा जर मोठा फटका लागला तर 45+ एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. यावर मात्र चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल होतोय आणि दोन धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 41. थोडासा समन्वय बघायला मिळाला नव्हता बॅटरमध्ये. धाव घेण्यासाठी जी कोऑर्डिनेशन असतं ते बघायला थोडंसं उशिराने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावर स्टेप आउट झाला होता. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जाते तो लॉंगॉनला. पुन्हा एकदा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते समित दत्त आणि जितेंद्र संघाचं, कारण आपण सातत्याने चुका होताना दिसत आहेत. त्यामुळे एका ठिकाणी 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या झाली 43. 43. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू हाताळलेला पडल्यानंतर बॉन्स झाला आणि इट्स अ डॉट बॉल. 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष असणार आहे. 44 इज अ टार्गेट. तर आपण पाहतात श्री कानाई माता चषक 2026 पुन्हा एकदा कानाई स्पोर्ट्स व शूर मराठा पाये तसेच 09 सी प्रतिष्ठान A1 जोडी प्रणय रायकर ते प्रमोद देवळीकर यांच्या वतीने उपस्थित सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर टार्गेट जे आहे ते 44 धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, युवा आणि एक प्रतिभावान समालोचक निशाल पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवळी सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे.
दत्ताली स्पोर्ट्स समिती या संघासमोर आराध्य इलेव्हन वागराळपाडा संघ बॅटिंग करत असताना 43 धावांवरती थांबला या मॅच मध्ये आणि 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये 5 षटकांचा सामना आहे. 09 शिव प्रतिष्ठान एवन जोडी प्रणयजी रायकर आणि प्रमोदजी देवळीकर यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आणि काने स्पोर्ट पाये आणि शूर मराठा ग्रुपचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय आणि एक लाजवाब क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. मागील 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला सामने पाहायला मिळाले. आज चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सामने आपण पाहतोय. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. समित पाटील चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर मितेश भोईर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला दाखल झालाय. 44 धावांचं टार्गेट आहे. आज राघवेंद्र चव्हाण यांच्या संघाने फलंदाजी करत असताना धावफलकावरती जर पाहिलं तर 43 धावा बनवल्या आणि 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आणि आराध्य इलेव्हन या संघाचा जर आपण विचार केला ना तर डिसिप्लिन संघ शिस्तप्रिय संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये वेळेवरती येणारा संघ म्हणून आराध्य इलेव्हन वागराळपाडा या संघाकडे पाहिलं जाताना याही क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी वेळेवरती हा संघ मैदानावरती दाखल झालाय. त्यासाठी राघवेंद्र चव्हाण यांचं देखील कौतुक करावं लागेल. चला पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. 5 षटकांचा आपण सामना खेळवतोय त्यामुळे वेळेचं नियोजन करा. याहीपेक्षा जास्त वेळ खर्च झाला नाही पाहिजे ही देखील पंचांना नम्रतेची विनंती आहे. 44 धावांचं टार्गेट 5 षटकांचा सामना. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर चांगली सुरुवात या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित यांच्या संघांना करावी लागेल. कानाई स्पोर्ट पाये संघाने देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. प्रत्येक खेळाडूचा नामोल्लेख देखील करावा लागेल. ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलंय आणि एवन जोडीला खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून कानाई स्पोर्ट पाये बी संघाने केलेला आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती दया शंकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला मितेश भोईर हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक दया शंकर ओव्हर द विकेट. हो पहिलाच बॉल फक्त चेंडूला दिशा दिली. बॉलर ड्राईव्ह केला होता परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दया शंकरनं खूप चांगली फिल्डिंग केली. वागराळपाडा संघाची गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे या मॅच मध्ये 44 धावा जरी असल्या ना तरी या धावा डिपेंड होऊ शकतात कारण या गोलंदाजांची कामगिरी जर पाहिली तर खूप चांगली राहिली आहे. अलीकडच्या कालामध्ये जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी वागराळपाडा संघ ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. दया शंकर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. सलग 2 चेंडू डॉट आलेत मितेश भोईरच्या विरोधात या षटकामध्ये. दया शंकर जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि सातत्यानं षटक क्रमांक पहिलं तो टाकत असतो. चांगली सुरुवात वागराळपाडा संघाला त्यांनी अनेकदा दिली आहे. याही मॅच मध्ये चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हो यावेळेस जर पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली टॅप केलं. खऱ्या अर्थानं पॉइंटला फिल्डर होते. फिल्डिंग चांगली फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 1 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 1 धाव धावफलकावरती जोडली आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित यांच्या संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा हो आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. स्क्वेअर क्रिजन मध्ये फिल्डिंग चांगली आहे. त्या ठिकाणी संघाचा कॅप्टन होता चांगला प्रयत्न केला परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. समित जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो परंतु सिंगल डबल्स वरती जास्त भर देतो तो सातत्यानं आणि आज सलामीला दाखल झाला. खऱ्या अर्थानं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित या संघाचा आधारस्तंभ आहे समित पाटील आणि खऱ्या अर्थानं सलामीला तो दाखल झालाय आणि इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. 44 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला आणि त्यामुळे सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दया शंकर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला समित पाटील. हो खेळण्याचा प्रयत्न परंतु वेगवान चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज झाला होता आणि खऱ्या अर्थानं यष्टांच्या मागे खूप चांगलं कार्य. यष्टांच्या मागे अवनीश याला तुम्ही पाहताय आणि खूप चांगलं कार्य अवनीश यांचं राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा हो खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक चांगला चेंडू. पाय चाललेच नव्हते जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दया शंकर या गोलंदाजाने खर्च केल्यात.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मोठे फटके खेळू दिलेले नाहीये. फक्त 3 धावा आल्या आणि थोडासा दबाव निर्माण केला फलंदाजांवरती. आणि दयाशंकर अगदी चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात आणि खऱ्या अर्थानं या षटकामध्ये टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य दयाशंकर या गोलंदाजाला सापडला आणि जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय, परंतु येणाऱ्या 4 षटकामध्ये देखील इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती अवनीश आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं स्लॉगवरचं षटक अवनीश अनेकदा हाताळतोय आणि खूप चांगली कामगिरी देखील अवनीशने केलेली आहे. आणि या मॅचमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी अवनीशला इन्व्हाइट केलंय, परंतु या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये फारशी चांगली बॅटिंग करता आलेली नाहीये दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला. मितेशनं भरपूर संघर्ष केला. समित यांच्या बॅटमधून 2 धावा, परंतु सातत्याने डॉट बॉल देखील समित या मॅच मध्ये खेळलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अवनीश यादव, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मितेश यांच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि खेचून मारलाय, चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज मितेश यांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि याच चेंडूची वाट पाहत होता आणि चेंडूची वाट देखील लावली आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज मितेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा अवनीश यांच्या पहिल्या चेंडूवरती. मोठा फटका फलंदाज मितेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि या षटकाची सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय अवनीश यादव या गोलंदाजाचं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अवनीश यादव हो पुढे आले खेळण्यासाठी. बॅटची लिडिंग आहे छान फ्लँक स्लिप मध्ये. फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाही, त्याने टिपलाय झेल. पहिला धक्का या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला बसतोय. फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिला तर मितेशने केला. बॅटची लिडिंग एज लागली आणि यष्टांच्या मागे त्या ठिकाणी जर पाहिलं तर फ्लँक स्लिप मध्ये फिल्डर होते आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसलाय. खरं तर पहिला धक्का बसलाय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय आदेश पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आदेशजी पाटील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे आयोजकांच्या वतीनं. आदेश पाटील आपण यायचं आहे, परंतु अवनीश यांचं कौतुक करावं लागेल. मागील चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतर बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिला धक्का दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला बसलाय. नवीन फलंदाज महेश मैदानावरती दाखल झालाय, परंतु अवनीश बॉलिंग ट्रॅक वरती जबरदस्त कामगिरी करतायत. विकेट मिळाली. पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला होता आणि त्याच मुलीच की काय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मितेशने केला होता. इथे देखील चेंडू हवेत आहे. पॉइंटचा फिल्डर पुढे येतोय. कॅच ड्रॉप. संधी निर्माण झाली होती. खरं तर चांगला प्रयत्न राहिला होता त्या ठिकाणी पॉइंटच्या फिल्डरचा आणि इथे जर पाहिलं ना तर एकच धाव मिळेल. थोडासा निराश आहे अवनीश. खऱ्या अर्थानं संधी निर्माण करून दिली होती. इथे देखील फलंदाजाला बाद करू शकले असते. चांगला प्रयत्न जरूर केला, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना अशा प्रकारच्या हाफ चान्सला तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि इथे जर पाहिलं ना तर फिल्डरने मिस्टेक केली आणि त्यामुळे एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा अवनीश यादव या गोलंदाजाने खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट अवनीश समितच्या विरोधात. हो यावेळेस देखील बॅटची आतली कड लागली आहे, परंतु शॉर्ट फाईन लेगला फिल्डर नाहीये. बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाची साथ आणि नशिबाचा चौकार समित पाटीलच्या खात्यामध्ये.
थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी अवनीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु नशिबाची साथ मिळत नाही या षटकामध्ये. हो, यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. या चेंडूवरती समितला शांत ठेवलाय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतो. मागील चेंडूवरती चौकार आला, लगेच या चेंडूवरती अवनीशनं कमबॅक केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील बॅटची एज लागली होती. राघवेंद्र चव्हाण यष्टांच्या मागे मिस्टेक करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 2 झेल सुटलेत आणि इथे जर पाहिलं तर समित याला जीवदान मिळालं असंच म्हणावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावांचा पाठलाग करत असताना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. या षटकामध्ये अवनीश यादवच्या विरोधात 9 धावा आलेत आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त सुरुवात राहिली आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विरोधात खेळत असताना. आराध्य 11 वाघराळपाडा या संघाची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 44 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि आतापर्यंत धावफलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने बनवल्यात. समित पाटील आज सलामीला आलाय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खूप चांगलं कार्य समित पाटील यांचं राहिलंय आणि उपाध्यक्ष देखील आहेत आणि खूप चांगलं कार्य ते सातत्याने करत असतात आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला त्यांच्या माध्यमातून खूप चांगला पाठिंबा असतो. आणि आज खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली केली आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने, परंतु फलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये, कारण 44 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती बनवल्या. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा दया शंकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केलंय दया शंकरने. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिड विकेटला फिल्डर आहे त्यामध्ये आणि इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं इथे देखील संधी होती आणि दयाशंकर निराश झाला, कारण इथे जर पाहिलं तर महेश यांची विकेट होती आणि त्या ठिकाणी फिल्डर जर पाहिलं अरुण होता आणि अरुण याने मिस्टेक केली मिड विकेटला. खरं तर वर्तुळामध्येच होता आणि तिथून जर पाहिलं ना तर सोपा झेल होता अरुणसाठी आणि दयाशंकरने अगदी निराशा अगदी स्पष्ट दाखवली. सोपा झेल होता, परंतु कॅच ड्रॉप. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका महेशच्या बॅटमधून येतोय आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार फलंदाज महेशच्या बॅटमधून. थँक्यू. महेश यांचा मागील चेंडूवरती झेल सोडला आणि लगेचच त्याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटलेत ना तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये आलेला आहे. या सामन्यामध्ये देखील अगदी तसंच काही चित्र. मागील चेंडूवरती झेल सुटला आणि लगेच मोठा फटका महेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा धावफलकावरती. किती 20 धावा धावफलकावरती. माफ करा, 20 धावा धावफलकावरती. विकी बॉल दे ना जुना. काय लक्ष या नाही बॉल जुना बॉल दे जुना जुना. तुम्ही लक्ष द्या ना एकदा तिकडे यार. काय करता. 20 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि या षटकामध्ये धावा आल्यात. खऱ्या अर्थानं दयाशंकर यांच्या विरोधात षटकार पाहायला मिळाला आणि फिल्डिंग देखील खराब राहिली होती आणि त्याच मुळेच की काय धावा बनतायत त्या मॅच मध्ये. महेश आक्रमक झालेत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाला. दयाशंकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला महेश आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. फक्त इथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21. 21 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा दयाशंकरने खर्च केल्यात आणि इथून जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू चांगले टाकावे लागतील. हो, यावेळेस शरीराचा वेध घेतला होता, परंतु धाव घेण्याची संधी आहे आणि ते धाव देखील मिळेल. खऱ्या अर्थानं बॅकअप साठी फिल्डर नव्हता आणि ते लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली.
असंघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर साऱ्या मिस्टेक करतायत आराध्य 11 वाघरालपाडा संघ. फिल्डिंग खराब राहिली. खरं तर बॅकअपला फिल्डर असताना तर अवनीश डायरेक्ट हिट करू शकले असते, परंतु बॅकअपला फिल्डर नव्हता, त्यामुळेच की काय इथे एकदा मिळाली दत्ताली स्पोर्ट झूचंद्र या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा दयाशंकर. हो, खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅटची लिडिंग एज. लॉंग स्टॉप रिझन मध्ये फिल्डर नाही आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. या षटकामध्ये धावा येत आहेत. महेश यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. बॅटची भरपूर मोठी लिडिंग एज लागली होती, परंतु लॉंग स्टॉप रिझनला फिल्डर नव्हते आणि चेंडू वेगाने सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा मिळाल्या. धावफलकावरती धावा 26 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आहे. स्क्वेअर रिझन मध्ये डीप आणि प्रोटेक्शन त्या ठिकाणी फिल्डर चाचपडत आहेत आणि लगेच 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. आणि इथे जर पाहिलं ना तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना दत्ताली स्पोर्ट झूचंद्र या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 28 धावा. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 16 धावा. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. का जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये पाहायला मिळाली. तब्बल 16 धावा दयाशंकरने खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये झेल देखील सुटल्या. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महेश यांचा झेल मिड विकेटला सुटला. तदनंतर जर पाहिलं तर समित यांना देखील जीवदान मिळालं आणि त्याचमुळेच की काय या षटकामध्ये भरपूर धावा झाल्या. तब्बल 16 धावा आल्या. ज्या दयाशंकरने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या ना, त्याच दयाशंकरच्या विरोधात तब्बल 16 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती वीरेंद्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. या षटकामध्ये विकेट घ्याव्या लागतील. या षटकामध्ये चेंडू डॉटही टाकावं लागतील. थोडासा दबाव निर्माण करावा लागेल. परंतु एका बाजूला समित पाटील आणि महेश चांगली बॅटिंग करतायत. दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली भागीदारी आतापर्यंत या सामन्यामध्ये केलेली आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले होते. फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं, परंतु तितकंसं व्यवस्थित स्ट्रोक एक्झिक्यूट करता आलं नव्हतं समितला. परंतु एक धाव मिळेल. असंघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा धावफलकावरती. येणारे 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. मागील षटकांमध्ये फलंदाजांच्या बॅटमधून धावा आल्या. हो, यावेळेस आणखीन एक मोठा फटका, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. प्रयत्न करतायत परंतु कॅच ड्रॉप. आणखीन 2 धावा इथे मिळतील. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं आणि ते जर पाहिलं ना तर झेल घेणं गरजेचं होतं, परंतु कॅच ड्रॉप आणि ते 2 धावा मिळतील महेशला. महेशच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आराध्य 11 वाघरालपाडा संघ फिल्डिंग करत असताना भरपूर मोठा संघर्ष करतोय. या सामन्यामध्ये आतापर्यंत 4 झेल सुटलेले आहेत आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एक झेल सुटलाय. वीरेंद्र पुन्हा एकदा. हो, यावेळेस वेगवान चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती महेशला शांत ठेवलं. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू जे आहेत ना भरपूर इम्पॉर्टंट आहेत दोन्ही संघांसाठी. या 3 चेंडूवरती कमी धावा खर्च केल्या तर आराध्य 11 वाघरालपाडा या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. परंतु आणखीन एक चांगला चेंडू. महेश संघर्ष करतायत. मागील 2 चेंडूवरती महेश यांच्या बॅटमधून धाव आलेली नाही आहे आणि थोडासा दबाव आता मात्र महेश यांच्यावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल, कारण येणारे 8 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त वीरेंद्र यादव या गोलंदाजाने कमबॅक केलाय. मागील 2 चेंडू त्याचे खूप चांगले राहिले. लेंथ थोडी मागे खेचली आणि गुदल्या स्पॉटवरून चेंडू उंची घेत असताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महेशला मोठा फटका खेळता आलेला नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. सलगचा 3रा चेंडू डॉट आलाय. वा वीरेंद्र वा, जबरदस्त गोलंदाजी.
चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. सलगचे 3 चेंडू डॉट आणि ते महेश जर पाहिलं तर संघर्ष करतायत. ज्या महेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय ना, ज्या महेश यांच्या बॅटमधून चौकार आलाय ना, तो संघर्ष करतोय मैदानावरती. हो इथे फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मेल सेकंडचा कॉल केलाय. त्या ठिकाणी संधी आहे आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा आणि तिसरी धाव देखील पूर्ण अवनीशनं चुकी केली. खऱ्या अर्थानं जिथे 2 धावा होत्या ना, तिथे तब्बल 3 धावा आणि धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज समित बाद होईल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वीरेंद्र यादव यांच्या माध्यमातून. आणि इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जबरदस्त कमबॅक वीरेंद्र याने केला, परंतु फिल्डिंग खराब राहिली आहे. आराध्य 11 वाघराळपाडा या संघाची या मॅच मध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक केल्या आहेत. खरं तर चेंडूची फेकी खराब आणि बॅकअपला फिल्डर नाही आहे. त्यामुळे जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही संघांची कामगिरी जर पाहिलं तर थोडीशी खराब राहिली असंच म्हणावं लागेल. परंतु इथून सामना अजून संपलेला नाहीये. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज भावेश भोईर मैदानावरती दाखल झालाय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल या सामन्यामध्ये अलगदपणे टाकावं लागेल, कारण इक्वेशन जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. सात चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राहुल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला भावेश भोईर मैदानावरती दाखल झालाय. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि इथे जर पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 10 धावा बनवाव्या लागतील तताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. राघवेंद्र चव्हाण गोलंदाज तयार. राहुल आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर भावेश यांना तुम्ही पाहताय. हो यावेळी जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होत्या खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट आलेला आहे राहुल यांच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं तर चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. जबरदस्त कमबॅक केलाय आराध्य 11 वाघराळपाडा या संघाने. मागील षटकामध्ये देखील वीरेंद्र यादवने भरपूर इम्प्रेस केलं. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि या षटकाची सुरुवात करत असताना राहुल यांचा पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस जर पाहिलं तर सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, लेफ्ट केलाय आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती आणि येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आकाश कोडसकर यांचं आगमन झालेलं आहे, तसेच हर्ष रायकर यांचं देखील हार्दिक स्वागत. हो इथे फुलटॉस बॉल बिग हिट केलाय गॅप मध्ये आणि बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे. भावेश भोईर यांच्या बॅट मधून आलाय धमाका. बॉल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि काय कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये इनटू द गॅप खेळले होते आणि चांगला स्ट्रोक भावेश यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावा. भावेश यांच्या बॅट मधून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने मोठे फटके खेळण्यासाठी भावेश जाणले देखील जातात. इथे देखील आणखीन एक मोठा फटका फसलाय का तर नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच फिनिश. भावेशने ठोकलाय षटकार या मॅच मध्ये आणि ते सामना जिंकलाय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित यांच्या संघाने. अभिनंदन दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. हडलक टपलक आराध्य 11 वाघराळपाडा. हडलक राघवेंद्र चव्हाण खऱ्या अर्थानं खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु फिल्डिंग खराब, कॅच ड्रॉप आणि तदनंतर जर पाहिलं
तर गोलंदाजी करत असताना भरपूर साऱ्या मिस्टेक केल्या आणि आराध्य इलेव्हन वागराळपाडा संघ या सामन्यामध्ये पराभूत होतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण दाखल झाला, त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, त्यासाठी देखील राघवेंद्र चव्हाण अर्थातच आराध्य इलेव्हन वागराळपाडा संघाचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समिती यांच्या संघाने केलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलेला आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना 21 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील प्राप्त केली. अर्थातच महेश राहिलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. या महेश आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन आणि टीम 94 कामन संघाचा कॅप्टन. लगेच आपण दुसऱ्या फेरीतील सामना सुरू करतोय. ती आली का ही मॅच किती 3 का 4 नंतर सगळ्या होतील ना. ठीक आहे ना. सुन्या गडाला 1 वाजले नाही सर. पहिली आपण 5 वर्ष केलं होतं अजून 5 वर्ष मॅच खेळवायचे सर आपल्याला. म्हणजे अजून 20 ओव्हर आपल्याला वेळ नाही मिळणार. 2-5 वर्ष होणार ना. कसं आहे सर माहिती आहे का. महेश व्यासपीठावरती आहे, जबरदस्त कामगिरी केली. आम्ही विनंती करतो या ठिकाणी प्रमोद देवलीकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त कामगिरी अष्टपैलू खेळ महेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि महेश राहिलेले आहेत मॅन ऑफ द मॅच हिरो. एवन जोडीचे प्रमोदजी देवलीकर यांच्या माध्यमातून त्यांना आकर्षक ट्रॉफी दिली जाते. तदनंतर हर्ष स्ट्रायकर, आकाश कोंडसकर, अक्षय ठाकूर यांच्या माध्यमातून शीतपेय ते देखील द्यायचे आणि कोल्ड्रिंक दे दादा. शीतपेय दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं महेशला आणि मंदार मुकादम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं कलिंगड देखील दिलं जात आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. त्यानंतर वळूया आपण टॉसकडे. दुहेरीतली ही पहिली मॅच असणार आहे टीम 94. त्याचबरोबर समित दत्ता आणि जुचंद्र दोन्ही कॅप्टन यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आकाशजी कोंडसकर आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर. आकाश जी कोंडसकर आपण यायचं आहे आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. वेलकम आकाश कोंडसकर आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन यायचं आहे.